मिस युनिव्हर्स गोवाच्या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेच्या यामिनी जाधव इथे आल्या होत्या. तर आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, काय सांगाल एकंदरीत या शो बद्दल आणि अनुभवाबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर असा हा प्रोग्राम आहे मिस युनिव्हर्स गोवा 2024 आणि मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रमुख ज्याला मॅनेजमेंट म्हणतात, ती मॅनेजमेंट ही आपली जी मिताली सोनावणे करते आहे ती आमच्या लेकरांपैकीच एक आहे. आणि महिलेचं कुठलं काम असेल किंवा कुठला इव्हेंट असेल तर मला वाटतं महिला म्हणून मला तिथे उपस्थित द्यायला खूप आवडते. इनफॅक्ट मी एन्जॉय करते, तो जो इव्हेंट असतो तो एन्जॉय करते आणि खूप बरं वाटतंय. बाहेर खरं तर छान मोसम आहे, पण त्याच्यातनं लोक कमी आली आहेत, तरी पण हा प्रोग्राम खूप छान मितालीनं अरेंज केला आहे, त्याबद्दल तिचं अभिनंदन. शो तर मॉडेलिंगचं आहेच, पण तुम्ही तुमच्या विभागात पण एक रोल मॉडेल म्हणून आहात, काय सांगाल? मला खरं तर कल्पना नाही आहे मी रोल मॉडेल आहे की नाही आहे. हा प्रयत्न असतो की तुम्ही कुठल्याही पदावर असा, पण सगळ्यात पहिल्यांदा माणूस म्हणून तुम्ही रोल मॉडेल झालं पाहिजे. तुमच्यातला माणूस लोकांना दिसला पाहिजे, तुमच्यातला कार्यकर्ता दिसला पाहिजे, तुमच्यातला शिवसैनिक दिसला पाहिजे, तुमच्यातला पॉलिटिशियन हा लपला पाहिजे तुमच्या या सगळ्या गोष्टींच्या समोर. आणि तो करण्याचा प्रयत्न आहे. आय डोंट नो वेदर आय एम अ रोल मॉडेल ऑर नॉट, बट असं कोणी समजत असेल तर त्यांनी माणूस म्हणून जगायला शिका. आज प्रत्येक स्त्री ही सक्षम आहेच, पण त्या सक्षम स्त्रीला आणखी प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही काय मेसेज? खरं तर सक्षम हा शब्द स्त्रीशी जोडलेला आहे. स्त्री ही सक्षमच असते, फक्त तिला थोडंसं बूस्ट हवा असतो, तिला थोडासा आधार म्हणण्यापेक्षा एक मॉरल सपोर्ट हवा असतो. जो सपोर्ट आपल्याकडनं मिळाला, सोसायटीकडनं, समाजाकडनं मिळाला, की स्त्री आपोआपच अशी छान अशी एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणून ती बाहेर येते असं मला वाटतं. आणि माननीय या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्त्रीच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम, अनेक योजना राबवत आहेत. त्यांचा लाभही सगळ्यांनी घ्यावा आणि आणखीन सक्षम व्हावं असं मला वाटतं.